नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण तापमान कक्षा याविषयी माहिती घेणार आहोत। जर आता तुम्ही ही आकृती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की यात जर पाहिले तर अ आणि ब अशा दोन आकृत्या आहेत। एक टॉर्च घेतलेली आहे आणि दोन मोठे कागद घेतलेले आहे आणि ते सपाट पृष्ठभागावर चिकटवलेले आहेत। आकृती जर पाहिली तर कागदावर म्हणजे कागदाचा टॉर्च किंवा विजेरी सोबत 90 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीने तो कागद धरलेला आहे टॉर्चच्या समोर आणि टॉर्चचा प्रकाश झोत आहे या कागदावर सोडला। आणि ब आकृती जर बघितली तर त्या ठिकाणी 120 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीने या कागदावर प्रकाश झोत हा सोडलेला दिसतो। तर दोन्ही कागदावर प्रकाश झोताने व्यापलेला भाग रेखांकित जर आपण करून घेतला म्हणजे किती प्रकाश त्याने कव्हर केलेला आहे, जर तो भाग आपण रेखांकित केला तर आपल्या असं लक्षात येईल की ब या कागदावरचा म्हणजे 120 अंशाचा जो कोन आहे तर तो कागद आहे त्या कागदावर प्रकाश झोत हा जास्त आहे। मग आता जर आपण याच पद्धतीने जर पृथ्वी गोल बघितला तर पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण जी आहे ती देखील सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे सर्वत्र हे प्रकाश किरण लंबरूप पडत नाहीत। तर काही ठिकाणी ही किरणे काही भागामध्ये लंबरूप पडतात, काही भागामध्ये ती तिरपी पडतात आणि काही भागामध्ये अतितिरपी पडतात। मग सूर्यकिरणे जी आहे ती विषुववृत्ताजवळ लंबरूप तर विषुववृत्तापासून जसजसे आपण दूर जाऊ तशी ती तिरपी पडतात आणि अगदीच उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ जर आपण गेलो तर तिथे हे जे असतात ही किरणे जी आहे ती अतितिरपी पडतात। म्हणजे लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि तिथे प्रकाश जो असतो तो प्रखर प्रकाश आणि उष्णता असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा जास्त तापतो म्हणजे जसं विषुववृत्ताजवळचा भाग। आणि हवा देखील त्या ठिकाणची जास्त तापते आणि तिरपे प्रकाश किरण जे आहे त्या ठिकाणी जास्त जागा ही प्रकाश किरण हे व्यापतात आणि मग या भागामध्ये काय होतं तर प्रकाशाची प्रखरता आणि उष्णता ही कमी असते, त्यामुळे येथील प्रकाश पृष्ठभाग जो असतो तो कमी प्रमाणामध्ये तापतो। आता जर ही आकृती आपण बघितली तर याच्यामध्ये तापमानाचे पट्टे दिलेले आहेत। मग त्या तापमानाच्या पट्ट्यांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर विषुववृत्ताजवळ जे आहे तर विषुववृत्ताजवळचा प्रदेश बघितला तर तो उष्णकटिबंधीय आहे आणि विषुववृत्तापासून जसजसं आपण उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेलो तर उत्तर ध्रुवाकडे जर आपण गेलो तर तिथलं जे तापमानपट्टा आहे तो 23 डिग्री 30 मिनिट अशा याच्यामध्ये तो मोजला जातो आणि ते जे वरचं आहे ते आहे कर्कवृत्त आणि जर दक्षिणेकडे गेलो आपण तर त्याला आपण मकरवृत्त म्हणजे खालचा भाग जो आहे तो मकरवृत्ताचा आणि वरचा भाग जो आहे तो कर्कवृत्ताचा। आणि मग तो जो तिथला 23 डिग्री आणि 30 मिनिट उत्तरेकडचा जो भाग आहे तिथून जर आपण बघितला आणि वर जसं उत्तर ध्रुवाकडे गेलो तर 66 डिग्री 30 मिनिट उत्तर ध्रुवाकडे जर आपण गेलो तर तो जो मधला जो पट्टा आहे तो समशीतोष्ण कटिबंधाचा आहे आणि अगदीच उत्तर ध्रुवाकडे गेलो म्हणजे 66 डिग्री 30 मिनिट वरती आपण गेलो 90 अंशापर्यंत तर त्यात तो शीत कटिबंधाचा पट्टा आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे आपण जर दक्षिणेकडे आलो म्हणजे मकरवृत्ताच्या खालचा जो भाग आहे तर 23 मिनिट म्हणजे 0 अंशापासून 23 डिग्री 30 मिनिट आपण जर दक्षिणेकडे गेलो तर यांच्या दरम्यानचा उष्णकटिबंधीय पट्टा आणि 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट दक्षिणेकडे गेलो तर तो समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा दिसून येतो आणि त्यानंतरचा जो खालचा जो पट्टा आहे 90 डिग्रीपर्यंतचा तो शीत कटिबंधाचा पट्टा आपल्याला दिसून येतो। तर आता तापमान कक्षा म्हणजे काय तर कमाल तापमान म्हणजे दिवसाचे कमाल आणि किमान म्हणजे कमी म्हणजे रात्रीचे यातील फरक म्हणजे तापमान कक्षा होय। तर दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय तर दिवसभरातील कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय। म्हणजे जसं उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे वर्षातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय। मग जर एक उदाहरणच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान हे जास्त असते म्हणजे अधिक असते, तर पश्चिमेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा ही कमी प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते। आता पुढील जर तुम्ही बघितले आकृती तर त्याच्यामध्ये ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेची जी छेदरेषा दिलेली आहे। मग याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कशा प्रकारचं ब्राझीलमधलं हवामान आहे। तर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आपल्याला आढळून येते। जसे विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते। आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून
व्यापारी वाऱ्यांपासून या देशामध्ये पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग हा उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो, त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव हा कमी होताना दिसून येतो, त्यामुळे इथे अत्यंत अल्प प्रमाणामध्ये पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ईशान्य दिशेस आहे. मग यास शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोण असे देखील संबोधतात. आणि तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश हा उष्ण आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान हे तुलनेने कमी आहेत. आणि याच्यामध्ये ऋतूनुसार आपल्याला विविधता आढळून येते. ब्राझीलचा जो काही किनारी भाग आहे, विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही आणि या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होताना आपल्याला दिसून येते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित होतात. आणि या देशाचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधात येतो आणि देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. मग या भागामध्ये हवेचे तापमान जास्त असते. अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस इतके असते, तर उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये हवामान थंड असलेले आपल्याला दिसून येतं. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य आणि आर्द्र असते आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्याला पडताना दिसून येतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस हा त्या ठिकाणी पडतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तापमान दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आलेख वापरतात, तर साधारण स्तंभालेख हा वापरतात. आता ह्या इथल्या ज्या आलेखांचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, त्याच्यामध्ये सूची पण दिलेली आहे, कमाल तापमान आणि किमान तापमान. मग कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी तापमान. मग याच्यावरनं काही तुम्हाला प्रश्न पण विचारले गेलेले आहेत स्वाध्यायामध्ये, त्याची उत्तरं तुम्ही शोधावयाची आहेत. मग आता हा जो आलेख जर तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारताचं हवामान हे मान्सून प्रकारात मोडते. आणि कारण हा जो आलेख आहे हा वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यमानाचा आलेख आहे भारताच्या. आणि मग देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे ही लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशामध्ये सरासरी वार्षिक तापमान हे अधिक असते. तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते आणि हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागामध्ये तापमान हे -40 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली येते. आणि भारतीय हवामान कसं वैविध्यपूर्ण असल्यामुळे अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे ते निर्माण झालेले आहे. आणि हिंदी महासागर आणि हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो. जर आपण आता या आलेखाचा अभ्यास केला तर आपल्याला की चेन्नई येथे सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो, तर आपण जर नीट आलेखाचा अभ्यास केला तर तो नोव्हेंबर महिन्यामध्ये पडताना आपल्याला दिसून येतो. जुलै महिन्यात कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो शहरांमध्ये, तर मुंबई, दिल्ली, कोलकाता या ठिकाणी जास्त पाऊस. म्हणजे आलेखावरनं तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, तर तो आलेख व्यवस्थित ऑब्झर्व करायचा, नीट बघायचं, त्याचं निरीक्षण आहे, त्यावरनं प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर सपोज कोलकाता शहरात सर्वात कमी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो, तर आलेख नीट बघितला तर जानेवारी महिन्यात सर्वात कमी पाऊस पडतो. कोणत्या 5 महिने 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे कोणत्या शहरांमध्ये, तर शहरात तर कोलकाता या ठिकाणी 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. कोणत्या शहराची तापमान कक्षा ही कमी आहे, तर दिल्ली या शहराची तापमान कक्षा कमी आहे. मुंबई शहराची कोणत्या महिन्यातील तापमान कक्षा ही कमी आहे, तर ऑक्टोबर महिन्यातली. चेन्नईमधलं तापमान व पर्जन्याच्या आधारे हवामानाचा जर अंदाज आपण केला तर त्याच्यावर आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. आणि चारही शहरातील सर्वात जास्त पावसाचे महिने कोणकोणते आहेत, तर जुलै, ऑगस्ट हे महिने जास्त पावसाचे आहेत. आणि सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे, तर चेन्नई या शहराचे तापमान सगळ्यात जास्त असलेले आपल्याला दिसून येतं. कारण तसंच कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण तापमान कक्षा आणि पर्जन्याचा आलेख वगैरे, तापमान, सरासरी, पर्जन्यमान आलेख याविषयी आपण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जो काही स्वाध्याय दिला जाईल त्यावरची प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवावयाची आहेत.